नमस्कार मित्रांनो, रामकृष्ण हरी. आपणा सर्वांना वरुथिनी एकादशीच्या हार्दिक 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 शुभेच्छा. यंदा वरुथिनी एकादशी केव्हा आहे याची सविस्तर माहिती जाणून घेऊया. 4 मे 2024ला शनिवारी वरुणिती एकादशी आहे. चैत्र कृष्ण पक्षातील एकादशीला वरुणिती एकादशी म्हटले जाते. या दिवशी श्री विष्णूचा वराह अवताराचे पूजन केले जाते. वरुणिती एकादशी व्रत करणाऱ्या श्री विष्णूचे संरक्षण कवच मिळते अशी मान्यता. या वरुणिती एकादशीला श्री विष्णूची पूजा करावी, यावेळी विष्णू शास्त्राचे पठण करावे फलदायी मानले जाते. या व्रतामध्ये श्री विष्णूच्या दशार अवताराचे कथन ऐकले जाते किंवा स्मरण केले जाते. या व्रताचा संकल्प करून पूजन केल्यानंतर दिवसभर केवळ फलाहार करावे असे सांगितले जाते. विधिवत पूजा करावी. वरुणिती एकादशीचे महत्त्व जाणून घेऊया. यमराज आणि यमलोकाच्या भयापासून मुक्त होण्यासाठी वरुणिती एकादशी व्रत आवश्यक असल्याचे श्रीकृष्णाने युधिष्ठिराला सांगितले होते. वरुणिती एकादशी सौभाग्य प्रदान करणारी आहे, सर्व पाप नष्ट करणारी आहे आणि शेवटी मोक्षदा प्रदान करणारी आहे. हे व्रत केल्याने सौभाग्य प्राप्ती होते आणि या व्रताच्या वरुणिती एकादशीच्या प्रभावामुळे राजा मंदनाचा स्वर्गात पोहोचले होते. वरुणिती एकादशीचे फळ 10,000 वर्षापर्यंत तप करण्यासमान आहे. कुरुक्षेत्रात सूर्यग्रहणाच्या वेळी 1 मन स्वर्णदान केल्याचे हे फळ असते. हे फळ वरुणिती एकादशीचे व्रत केल्याने प्राप्त होते. वरुणिती एकादशीचे व्रत केल्याने मनुष्य या लोकात सुख भोगून परलोकात स्वर्गाची प्राप्ती करू शकतो. या एकादशीचे व्रत गंगा स्नानाच्या फळापासून देखील अधिक आहे असे श्रीकृष्णांना युधिष्ठिराला सांगितले होते. वरुणिती एकादशीचे व्रत दिवसभर करून फलाहाराचे पूजन करावे आणि ओम नमो वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. धन्यवाद. रामकृष्ण हरी.